मेरा नाम भालचंद्र गजानन शेटगे, ये मेरा पूरा नाम है, लेकिन अण्णा शेटगे या नावाने मला सगळे ओळखतात. माझ्या नावाने कोण मला ओळखत नाही, पण अण्णा शेटगे या नावाने मला या धारावीमध्ये सगळेच असलेली माझी कस्टमर जे आहेत सगळे मला या नावाने ओळखतात. त्याचबरोबर मी इथे 1971मध्ये इथे राहायला आलो धारावीला. 1971मध्ये त्यावेळेला मी मूर्तिकार आहे कोणालाच माहीत नव्हतं. माझ्या घरी एक छोटीशी मूर्ती बनवली. मी छोटीशी मूर्ती बनवली तेव्हा लोकांना माहिती पडलं की हा माणूस मूर्तिकार आहे म्हणून. त्याच्यानंतर ही सगळे आजूबाजूची लोक माझा गणपती बघायला आली आणि त्याने मला इथे बाजूला आमच्या एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या गणपतीची स्थापना सर्वांनी केली आणि त्यासाठी माझ्याकडे मूर्ती बनवायला त्यांनी आग्रह केला. त्या पद्धतीत मी त्यांना माझ्या घरी कारखाना नसताना माझ्या घरी मी मूर्ती बनवली माझ्या खोलीवरती. आणि ती मूर्ती मी प्रथमतः त्या मंडळाची स्थापना ज्या वेळा झाली ती मूर्ती प्रथमतः माझ्या हातची मूर्ती तिथे पूजेला बसली. त्यानंतर आतापर्यंत 50 हे आता 51 वर्ष आहे. 51 वर्षात त्या मंडळाला आता झाले आणि त्या 51 वर्षात मी सतत मूर्ती अजून मोफत देतो आहे माझ्या नावाने, शेटगे बंधू या नावाने. तर अशा तऱ्हेचं माझं जीवन इथे संपन्न झालेलं आहे आणि मी त्या मंडळाचा आता अध्यक्ष आहे, एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा. आणि त्याच्यानंतर माझं पुरं नावलौकिक या धारावीच्या एरियामध्ये संपन्न झालं. सिंधुदुर्ग जिल्हा देवगड तालुक्यातला मी तर कलाकार आहेच, पण माझ्या आजोबांपासून हे 5 पिढ्या, आजोबा, वडील, माझे भाऊ, सगळी माझ्या घरातली सगळी नातवंड, माझा मुलगा, आता माझी नातवंड तयार झाली आता इथे आहेत. ते सुद्धा मातीचं काम करतात. ते कलर कामाचा तोच नातू माझा करतो आहे. सगळं डोळ्यांची आखणी वगैरे सगळं जे काय करते ही कलाकृती परंपरा आम्ही कायमस्वरूपी आमच्या घरानं चालू ठेवलेली आहे. अशा तऱ्हेचं आम्ही जीवन आमचं घडवलं आहे, ते कायमस्वरूपी ठेवलं आहे. ह्याच्यापुढे आम्ही कायम ठेवू. त्यावेळेला ज्यावेळेला खोलीत राहायला होतं की राहू की नको असा माझा विचार चाललेला होता, कारण राहायची व्यवस्था बरोबर नव्हती. पाणी भरलं होतं. मी घरात 3 दिवस या कोळी जमातीच्या याच्यामध्ये 3 दिवस माझ्या मुलांना घेऊन काढले आहेत. घरात सगळं पाणी भरलेलं होतं आणि संपूर्ण इथे झोपडपट्टी सगळी होती. त्यावेळेला रेल्वे स्टेशन आमच्या इथून संपूर्ण शिव स्टेशन आम्हाला दिसत होतं. आता ते दिसत नाही, आता बिल्डिंग झाले आहेत. पण त्यावेळेला झोपडपट्टी असल्यामुळे सगळे रेल्वे स्टेशनना आमच्या घराकडून दिसत होतं. तेव्हा मी विचार केला की ह्या एरियात राहू की नको. पण ते परमेश्वराची लीला होती. ह्या लोकांनी माझ्या मूर्त्या बघितल्या, आता तुम्ही धारावी सोडून जाऊ नका, आमच्या इकडेच राहा. म्हणून या कोळी जमातीने मला चांगला सहकार्य केलं या कोळी जमातीने. आणि मला तुम्ही मूर्तिकार आहात, तुमची कलाकृती आम्ही बघितली आहे, तेव्हा आम्ही तुम्हाला इथे जागा देतो. म्हणून मला समोरच्या ह्याच्यामध्ये धारावी कोळी जमाती एक पाटील म्हणून एक घराणं आहे तिथे, आता अजून आहे ते. त्याने माझी कलाकृती बघितली तर मला लोक, अण्णा तुमच्या मूर्त्या या आमच्या धारावीला गाजल्या आहेत, तेव्हा काय करता, तुम्ही जाता की इथून जाऊ नका, मी तुम्हाला जागा देतो. आणि त्या बिल्डिंगमध्ये मला ते रूम होता, त्या रूममध्ये मला त्यांनी मूर्त्या बनवायला जागा दिली. लालबाग इथे माझा कारखाना होता, तिथे मी जवळ 2-3 वर्ष काढली आणि 2 ठिकाणी मला इथून तिथे जायला भारी पडायचे. नवा काळमध्ये माझी पहिली मूर्ती विठोबाच्या रूपात बनवलेला गणपती दिवशी त्यांच्या नवा काळमध्ये आला होता. माझा स्तुती करण्यासाठी शेटगे बंधू अण्णा शेटगे यांनी घडवलेली कलाकृती एक गणपती दिवशी आला होता. आणि तिथे नंतर 3 वर्ष मी त्या ठिकाणी लालबागला बनवलं. तिथून मला दोन्ही ठिकाणी ते जमत नव्हतं, म्हणून तिकडचा मी लालबागचा कारखाना बंद केला आणि धारावीला इथेच त्या कोळी जमातीने मला ही जागा कायम स्वरूपात दिली. आणि या मैदानात तुम्ही तुमचं जीवन असेपर्यंत या कारखान्यात तुम्ही समाविष्ट होऊन राहा. आणि इथे जोपर्यंत जीवन असेल, तुमची जिंदगी असेल, तुमच्या मुलाबाळांना तुम्ही करायचं असेल तर कारखाना कायमस्वरूपी या मैदानात तुम्ही जसा चालू ठेवा तसा चालू ठेवा, असं मला त्यांनी आश्वासन दिलं.
हां, आता ह्या कारखान्यात मी आल्यापासून माझ्या मूर्त्या सगळ्या धारावीने पाहिल्या. सगळ्याच लोकांनी बृहन्मुंबईतून पाहिलेल्या आहेत. बृहन्मुंबईचे लोक, बाहेरचे लोकसुद्धा इथे माझ्याकडे मूर्त्या न्यायला येतात, अजूनही येतात. सांताक्रूज, विरारपर्यंत. विरारपर्यंत जे काय कलाकार ज्यांनी पाहिल्या मूर्त्या माझ्या आहेत ते सगळे माझ्याकडे इथे देवीच्या मूर्त्या म्हणा, गणपतीच्या म्हणा, हे सगळ्या इथे न्यायला येतात आणि त्याप्रमाणे इथे आज मूर्त्या बी घडवतो आहे. तर एक कारण म्हणजे साऊथ इंडियन लोक हे माझ्यात आवडते माझे कस्टमर झालेले आहेत. तर त्याने ते मला ते बिलकुल जायचंच नाही, धारावी सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका आणि कायमस्वरूपी आमच्या तुम्ही गणपती घडवत राहा, असा त्यांचा मला आशीर्वाद आहे. हे आतापर्यंत मी हेच काम करतो आहे आणि हेच करत राहणार. ही माझी मुलं असं हेच करत राहणार. दुसरा आमचा कुठला धंदा नाही. शेती आहे आमची. शेतीच्या वेळेला आमची तिकडे शेती वगैरे आटोपून आमची भावंडं माझी किंवा इथं भाऊ जे आहे ते तिकडे शेती करत होते. आता शेती वगैरे बंद झालेली आहे आमची. पण आम्ही गावीच्या ठिकाणी आमची जागा भरपूर आहे. त्या जागेमध्ये आता आंब्याची झाडं, सगळे झाडं हे करून आम्ही ते उत्पन्न तिकडे वाढवतो. आणि इतकं करून सगळं आम्ही तिथले गणपती, माझ्या बंधूची मुलं, भावांची मुलं, मला तिकडे जायला मिळत नाही मात्र आता गावच्या ठिकाणी इकडे कारखाना झाल्यापासून, तर सगळं त्यांना मी त्या मुलांना तयार केले आहे. इथला कारखाना मात्र बंद करायचा नाही, कारण ही परंपरा आमची इथून चालू झालेली आहे आजोबांपासून. तो कारखाना अजिबात बंद करायचा नाही. त्या मुलांना मी तयार केलं आणि अजूनपर्यंत त्या गावच्या ठिकाणी हे गणपतीचा कारखाना अजूनही चालू आहे आणि तो अजून चालू राहणार. फक्त एवढंच मी सांगितलं, मला सहकार्य करा, तिथे यायला मिळणार नाही. मात्र इतर वेळेला येईन, ज्यावेळा मी मोकळा असेल गणपती झाल्यानंतर, त्यावेळेला काय तुम्हाला करून द्यायचं असेल मी तिथे येऊन आल्यानंतर करून ठेवीन. आता सुद्धा मी गावी होतो त्यावेळेलासुद्धा मी त्यांचं थोडं सहकार्य करून त्याला मूर्त्या बनवून दिल्या. नंतर मी मुंबईला निघून आलो, कारण हे आमचं 6 महिन्याचं आम्हाला महानगरपालिका फक्त परमिशन देते. वर्षभर सुद्धा करायची आमची इच्छा आहे जागेवरती, पण महानगरपालिका कोणालाच, मूर्तिकार संघटना आमची झालेली आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की 6 महिन्यासाठी फक्त परमिशन तुम्हाला. जून ते अंबिका माता जे बसतात ते विसर्जन होईपर्यंत फक्त तुम्हाला 6 महिन्यासाठी परमिशन मिळेल, हे महानगरपालिकेचं म्हणणं आहे. गणपती बहुत हमारे ऊपर उसका दया माया बहुत हमारे ऊपर आहे. हां, दया आमच्यावरच्या बापाने पुष्कळच म्हणजे पुष्कळ ठेवले. 5 पिढ्या म्हणजे आम्हाला हे सहकार्य या मुलांकडून जे होते आहे ते बाप्पाच्या सहकार्यामुळेच होते आहे. म्हणून तर आम्ही 5 पिढ्या, आजोबा, पणजोबा, मी, माझी मुलं, त्यांची मुलं, अशी 5 खानदान आता आमची ह्याच्यात आम्ही उतरलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे हीच आमची सेवा त्याने आमची चांगल्या तऱ्हेने घडवली आहे. म्हणून त्याचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, म्हणून ते अजून घडवतो आहे. आणि पुढे अशी ती त्याच्याकडून ते आम्हाला मिळत राहू देत, एवढी त्या गणपतीकडे आमची प्रार्थना आहे.